गायकवाडांच्या टीकेवर विचारलेल्या प्रश्नावर अमित ठाकरेंनी बोलणं टाळलं। दडपशाही करणाऱ्या लोकांसोबत आम्ही जाऊ शकत नाही असं विधान गायकवाड यांनी केलं होतं। नागपूर जिल्ह्यामधील काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून 221 पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा। नगरपंचायत नगरपालिका निवडणुकीमध्ये मनमानी झाल्याचा पदाधिकाऱ्यांचा आरोप। नगराध्यक्षपदाची उमेदवारी देताना विश्वासात घेतलं नाही असा आरोप। प्रबोधनकार ठाकरेंच्या चौथऱ्याच्या बाजूला मनसे आणि ठाकरे सेनेची बॅनरबाजी। प्रबोधनकार ठाकरेंची आज पुण्यतिथी। पुण्यतिथीच्या निमित्तानं शिवसैनिक मनसैनिक मोठ्या संख्येनं इथे येत आहेत। पुण्यातील मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणामध्ये 275 जणांचे जबाब नोंदवले जाणार। मुंडवा जमीन प्रकरणामध्ये एकूण 275 जणांचा समावेश। जमीन प्रकरणामधील 275 जणांना काही मोबदला दिला आहे का, जमिनीबाबत त्यांना हक्क कसा देण्यात आला या दृष्टीने देखील तपास सुरू। मुंडवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानीचा देखील जबाब नोंदवणार। जमीन घोटाळ्याच्या चौकशीची शांतता सहज नाही, ती आखलेली रणनीती। आरोपींची चौकशी झाली तर घोटाळ्यांचा पिटारा उघडेल, माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुमार यांचं ट्विट। पुणे कोंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये दिग्विजय सिंह पाटील यांना चौकशीसाठी 28 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ। दिग्विजय सिंह पाटील बुधवारी विकास खारगे चौकशी समितीसमोर हजर झाले। 18 नोव्हेंबरला नोटीस मिळाल्याचं दिग्विजय सिंह पाटील यांनी सांगत वेळ मागितलाय। पुण्यामध्ये कडाक्याच्या थंडीमध्ये 16 वयोवृद्ध रुग्ण रस्त्यावर। दादासाहेब गायकवाड यांनी 16 रुग्णांना रस्त्यावर आणल्याचा आरोप। ससून रुग्णालयाने दादासाहेब गायकवाडांच्या संस्थेकडे रुग्ण सोपवले होते। खासदार निलेश लंके यांचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र। दिल्लीमधील शौर्य पाटीलच्या आत्महत्येबाबत पत्र। आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या शिक्षकांवर शाळेवर कारवाई करा, पत्रामधून मागणी। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामधील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावर असलेल्या आरोपांचे पुरावे द्या। राणा जगजितसिंह पाटील यांची ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका। ओमराजे आरोपी असलेल्या प्रकरणामध्ये कोर्टात हिअरिंग का होत नाही, राणा जगजितसिंह पाटील यांचा सवाल। मंत्री प्रताप सरनाईकांचा आदेश मुंबई हायकोर्टाकडून रद्द। रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रकल्प बंदचा आदेश कोर्टाकडून रद्द। एमपीसीबीला कॉन्क्रीट प्रकल्पाची पुन्हा तपासणी करण्याची परवानगी। रुपाली ठोंबरे पाटील आणि माधवी खंडाळकर यांच्यामधील वाद पेटणार। रुपाली पाटलांकडून माधवी खंडाळकरांना अब्रू नुकसानीची नोटीस। 10 कोटींची नुकसान भरपाई देण्याची पाठवली कायदेशीर नोटीस। अहिल्यानगरच्या अकोले तालुक्याचे आमदार किरण लहामटे यांच्याविरुद्ध नागरिक आक्रमक। सामान्य नागरिकाला मारहाण केल्याचा लहामटेंवर आरोप। संतप्त नागरिकांचं लहामटेंच्या विरोधामध्ये आंदोलन। दादर कबूतरखान्याचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता। जैन मुनी यांनी सरकारला दिलेला 15 दिवसांचा अल्टिमेटम संपला। जैन मुनींचा 28 नोव्हेंबरपासून पुन्हा आंदोलनाचा इशारा। मुख्यमंत्री फडणवीसांचे मामेभाऊ अमरावतीमध्ये नगरसेवकपदी बिनविरोध। चिखलदरा नगर परिषद निवडणुकीत बिनविरोध। काँग्रेस उमेदवाराची निवडणुकीतून माघार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या फोनवरून शुभेच्छा। रवींद्र चव्हाणांनी पहिला प्रचार रत्नागिरीमधून सुरू केला, त्याबद्दल धन्यवाद। मंत्री उदय सामंत यांच्याकडून रवींद्र चव्हाण यांचं कौतुक। रवींद्र चव्हाण आमच्या सर्वांपेक्षा पदाने आणि मानाने मोठे, सामंतांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीसांचा मी कोणताही शब्द मोडला नाही, शहाजी बापू पाटील यांची प्रतिक्रिया। लोकसभेला आजारी असतानाही भाजप उमेदवाराला 15,000चं मताधिक्य दिलं। आजारपणाचा कोणताही विचार न करता काम करत राहिलो, शहाजी बापू पाटील यांचं वक्तव्य। धुळ्यातील 4ही नगर परिषदेच्या निवडणुकीचा जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी आढावा घेतला। निवडणूक आयोग निवडणुकांसाठी सज्ज, संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष। नांदेडमध्ये विद्यार्थ्यांना वसतिगृह खाली करण्याच्या सूचना। क्रीडा महोत्सवासाठी वसतिगृह खाली करण्याच्या सूचना। विद्यापीठामध्ये विद्यार्थी संघटनेचं जोरदार आंदोलन। विद्यार्थ्यांची पर्यायी राहण्याची व्यवस्था करण्याची मागणी। सोलापूरमध्ये तहसीलदारांच्या विरोधामध्ये प्रहार संघटना आक्रमक। प्रहार संघटनेचा तहसीलदारांवर भ्रष्टाचाराचा आरोप। तहसीलदार निलेश पाटील यांच्या नावाच्या फलकावर काळं फासत प्रहारचं आंदोलन। भाजपला हिंगोलीमध्ये मोठा धक्का। हिंगोलीमधील वॉर्ड क्रमांक 16 मधून भाजपच्या उमेदवाराची माघार। भास्कर बांगरांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी दाखल केली होती। साईबाबा संस्थान रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना मारहाण। वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रीतम वडगावे यांना रुग्णाच्या नातेवाईकांकडून मारहाण। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल।